24 तासवर गटनेता म्हणून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजप गटनेता म्हणून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आता सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा काही वेळामध्ये होईल। सध्या विधिमंडळ पक्षाची बैठक भाजपची सुरू आहे आणि या बैठकीमध्ये एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। या संदर्भातला प्रस्ताव मांडला जाईल, अनुमोदन दिलं जाईल आणि देवेंद्र फडणवीस हे गटनेते म्हणून आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन औपचारिक घोषणा त्यांच्या नावासंदर्भातली होणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी झी 24 तासवर सध्या आपण पाहतोय। कोर कमिटीची बैठक काही वेळापूर्वी झाली। विजय रुपाणी, केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीमध्ये ही कोर कमिटीची बैठक झाली। यामध्ये दिल्लीवरून नाव आलेलं होतं आणि त्या नावावर सगळ्यांचं शिक्कामोर्तब झालं आणि ते नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं। काही वेळामध्ये आता विधिमंडळाच्या पक्षाची जी बैठक होती आहे या बैठकीमध्ये या संदर्भातली औपचारिक घोषणा होणार आहे। या ठिकाणी आता या बैठकीला पक्षाच्या सुरुवात झालेली आहे। तर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच त्यामुळे आता मुख्यमंत्री होणार हे यावरही आता शिक्कामोर्तब झालेला आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। भाजपच्या गोटातून सध्या गटनेते पदाच्या निवडीसंदर्भातली प्रक्रिया होती आहे आणि काही वेळापूर्वी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले। औपचारिक घोषणा अजून बाकी आहे, त्यासाठी विधिमंडळ पक्षाची सध्या बैठक सुरू आहे। सेंट्रल हॉलमध्ये ही बैठक सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले भाजपचे सर्व 132 आमदार या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता एकमताने शिक्कामोर्तब होणार आहे आणि त्यासाठीची ही सगळी प्रक्रिया सुरू झाली आहे। काही वेळापूर्वी कोर कमिटीची बैठक झालेली होती आणि या कोर कमिटीच्या बैठकीला विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण जे महाराष्ट्रातल्या या सर्व घडामोडींचे निरीक्षक म्हणून त्यांना पाठवण्यात आलेले आहे। या बैठकीसाठी उपस्थित होते। देवेंद्र फडणवीस यांचं नाव तिथेच ठरलं आणि आता गटनेते पदाची जी पुढची प्रक्रिया आहे, विधिमंडळ पक्षाची जी बैठक आहे या बैठकीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन एकमताने निवड होईल आणि देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील। कारण भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून आता उदयास आला असल्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे फक्त आता याची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिलेली आहे। या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि वेगवान घडामोडी आपण झी 24 तासवर पाहतोय। राजकीय घडामोडी सध्या अत्यंत वेगवान घडतात। यामध्ये आता दुपारी सुद्धा महत्त्वाची घडामोडी ती म्हणजे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी माहितीचे नेते जाणार आहेत। अजित पवार सुद्धा आता दिल्लीमधून निघालेले आहेत। अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अजित पवार तळ ठोकून होते, मात्र त्यांची भेट न होताच आता ते पुन्हा राज्यामध्ये येतात। त्यामुळे आज दिवसभर या सगळ्या घडामोडी, राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असेल। तर उद्या शपथविधीचा मोठा भव्य दिव्य असा सोहळा आहे आणि त्यापूर्वी आजच्या या महत्त्वाच्या घडामोडी। माहितीच्या 3 घटक पक्षांचे आता गटनेते ठरलेले आहेत। यामध्ये सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा जो रोल निभावणार आहे तो म्हणजे भाजप आणि भाजपचे गटनेते पदाची ही जी निवड प्रक्रिया ती काही वेळामध्ये पूर्ण होईल। देवेंद्र फडणवीस गटनेते आणि त्यानंतर आणि आपण आता ही 2 दृश्य पाहतोय। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर अशा प्रकारे मोठा जल्लोष सुरू आहे। फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी आतिषबाजी सुद्धा होती। कार्यकर्ते अत्यंत उत्साहात तिकडे नागपूरमध्ये दिसतात। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते नागपूरमधल्या त्यांच्या धरमपेठ या इथे असलेल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर आतिषबाजी करतात। ढोल ताशांचा गजर चाललेला आहे आणि मोठा जल्लोष या ठिकाणी दिसून येतोय। तर महाराष्ट्रामधल्या या 2 महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस यांचं नागपूरमध्ये जिथे निवासस्थान आहे त्याबाहेर सध्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष चालू आहे, आतिषबाजी चालू आहे। गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव आता पुढे येणार असल्यामुळे एक प्रकारे असा आनंद व्यक्त केला जातोय। आतिषबाजी चालू आहे नागपूरमध्ये आपण ही काही दृश्य पाहतोय। तर दुसरीकडे इकडे विधिमंडळ पक्षाची बैठक चालू आहे। इथे ही प्रक्रिया मोठी सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब होऊन औपचारिकरित्या केवळ घोषणा बाकी आहे। 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय सध्या। आणि विधिमंडळातली ही आपण दृश्य पाहतोय। सेंट्रल हॉलमध्ये सध्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक चालू आहे। जय श्रीराम असे नारे दिले जात आहेत। भाजपचे महासचिव
विनोद तावडे, जे दिल्लीमधून गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून आहेत. या सर्व राजकीय घडामोडींवर ते लक्ष ठेवून आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण, विजय रूपाणी, त्याचनंतर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार सुद्धा आहेत.